आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीनं आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपाचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचे याबाबत राष्ट्रवादीची चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे. रुपाली पाटील यांची मागणी. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला. रोटेशन पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेला महापौर पद मिळणार. येत्या 5 वर्षात 10 महिन्यांचे 6 महापौर होणार. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयलांची दिलगिरी. पटेलांनीही राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला. आयकरात कोणताही दिलासा न देणारं बजेट. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही. करदात्यांच्या पदरी निराशा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा. कर रचना सुटसुटीत होणार. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरता येणार. तर अपघात विम्यामधून मिळालेली रक्कम करमुक्त. सीएनजी, बायोगॅस, सोलार, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि परदेश प्रवास होणार स्वस्त. स्वदेशी कपडे, क्रीडा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.